रस्ता क्रॉस करून जाताना हे भलं मोठं धूळचे धूळ सावाट म्हणजे बाईसारखा अगदी सेम. त्या फणसाचं नाव बी वेगळं होतं. पानं काढायला त्याच्यावर कोणी चढत नव्हतं. त्या बाजूला बोथाचं म्हणजे खविसाचं आहेच. तो खविसाचा जागा ह्याच्यापर्यंत आणि लावसटीचा जागा कराड पाटण रोडला बैलगाड्याच्या मागणं येत होतं खवीस. आणि परत आम्ही काठी घेऊन, पण पहिली माणसं प्रत्येकाच्या घरात या तारीची काठी होती. फक्त ही वरात आहे का नाही त्यांची, ही एक वेळ मला बघायला मिळाली. भूतांची वरात. हो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वेस्टर्न गा स्टोरीज या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत तात्या पाटील. ते पाटण तालुक्यातील आहेत. त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या होत्या भूतांच्या भयानक, असे किस्से ते आपल्याला सांगणार आहेत त्यांच्या आयुष्यामधले. आणि आता तात्या आपल्यासोबतच आहेत. पहिल्यांदा आता तात्या आपल्याशी या त्यांच्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी शेअर करतात आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तात्या, काय सांगाल, काय तो किस्सा होता भयानक तो तुमच्या आयुष्यामध्ये घडला होता? तर तात्या, मगाशी जी स्टोरी सांगत होतो तुम्ही, आम्हाला थोडक्यात किस्सा सांगितला तुमच्या 4 मित्रांचा. तो किस्सा जरा आम्हाला एकदा सांगा. आमच्या एकमेकाची गंमत सांगताना काय केलं पाहिजे, उन्हाळ्या वस्त्या आणि एकमेकाची चेष्टा करता करता, एकमेकाची मस्करी करता करता एक जोडीदार गावातला एक बाय संध्याकाळी वस्तीवर झोपायला येणार आहे, ही सुरुवात झाली. आणि आम्हा सगळ्या तिघांना वाटलं जोडीदार कोण, गावातला परसू राजांना एक वारला. आणि आम्ही सगळी चौघं बी वस्ती आमच्या. त्यावेळेला काय घडलं, आम्हाला त्याला हरवायचा होता. ती काही येणार नाही आम्हाला माहित आहे. त्याच्या मांडवात ती झोपायला येणार आहे आम्हाला गॅरंटी नव्हती. पण आमची जो चेष्टा करतोय तिघांची, म्हणून आम्ही तिघांनी त्याला पुढं काढून तोवर त्याच्या मांडवाकडे गेलो. निघालो. कुठं होता? त्या फणसापाशी, फणसाच्या अलीकडं, इकडे खाली नदीच्या काठावर, काळवाटाच्या बी आड्याला. आता पूल होतोय का नाही, त्या पुलाच्या पलीकडच्या बाजूला, पुढे साईडला का अलीकडे? अलीकडे नदीच्या आपल्या एअरपोर्टच्या बाजूला. आणि परत त्या मांडवाकडे निघालो सडकवरनं खाली. सडकवरनं 1-2 कासरं पुढे जातोय का नाही, तर उगावच्या बाजूनं पश्चिमेला, पूर्वेकडून पश्चिमेला रस्ता क्रॉस करून जाताना हे भलं मोठं धूळचे धूळ सावाट म्हणजे बाईसारखा अगदी सेम. बरं, ते एकाला नव्हतं, चौघांनाही दिसले. चौघांना बी अचानक ते झालं काय, हे ना आम्हाला फसवायला बघितलं ना आमच्या पुढे भूतच उभं राहिल्यासारखं. बरं, ते आम्ही समजा एखाद्याला म्हणलं असतं बाबा मी बघितलं आणि त्यानं नाही, चौघचे चौघ आम्ही त्याच्या मागणं गेलो. तिथं मध्ये एक सर बांध आहे. आणि किती रात्रीच्या किती वाजता? 11:30 वाजता. रातच्या 11:30. रातच्या 11:30 वाजता गावातनं जेवून झोपायला आलोय. झोपायला आल्यानंतर त्यांना आदल्या दिवशी सांगितलं होतं उद्या संध्याकाळी येणार आहे म्हणून आम्ही त्याचा पाठलाग करून तिकडे गेलो. अक्षरशः सर बांधापाशी गेलो की ते त्या फणसाचं नाव बी वेगळं होतं. पानं काढायला त्याच्यावर कोणी चढत नव्हतं. आणि त्या फणसाकडे जो शेजार झाला आणि आम्हाला काय वाटलं त्यावेळेला, फणसाचं नाव काय होतं? ते बाहुबाईचा फणस म्हणत होते. बाहुबाईचा फणस. आणि त्याला सणाला पाने लागतात का, दसऱ्याला उंड करायला, त्याच्यावर पानं काढायला म्हटलं तर माणूस पोरं भेट चढत होती. आणि अजून सुद्धा खोदरा तसाच आहे. त्या बाजूला बोथाचं म्हणजे खविसाचं आहेच. आणि लावसट, ती लावसट आणि खवीस त्याच्या वरच्या बाजूला. एका जागेवर राहते का, त्यांचे काही ठराविक एरिया आहेत. तो खविसाचा जागा ह्याच्यापर्यंत आणि लावसटीचा जागा उद्योगांच्या शिरीपर्यंत. त्या शिरीच्या उद्योगांच्या बंगल्याच्या अलीकडच्या बाजूला तत्व तिचा एरिया आहे. तोपर्यंत माणसाला अजून जुनी माणसं दिवस मावाला की येताना इकडे तिकडं अजिबात त्यांचा शेजार नाही कधी. रस्त्याला दिवस मावाला की रोड वाहनं कमी. फक्त हे इरिगेशन झाल्यापासून काय झालं, रानात शिवारात पाणी पाजायला रातचं यायला माणसं लागलं. त्याच्यामुळे थोडं आता भ्या कमी झाले.
पण अजून सुद्धा त्या जाग्यावरच्या जे जुनी पुराणी माणसं आहेत का नाही, त्यांचं जे खाणंदाणं काही आहे ते अजून देते ते. मग तुम्ही चौघ त्या ठिकाणी रात्री 11:30 वाजता गेला. 11:30 वाजता गेलो, पण आम्हाला दिसायचंच बंद झालं. तर पण आम्हाला त्या ती बाय आली नाही किंवा हरला आणि आमच्या पुढे ती हाडच उभी राहिली. म्हणजे आम्ही करायला गेलो, आम्हाला फसवायला गेला की आमच्या पुढे तो जिंकल्यासारखं झालं का नाही. बरोबर आहे. आली होती पण ती गेली. आली होती म्हणून त्यालाच आम्ही पुढे घेऊन त्यालाच पुढे घेऊन निघालो. तो म्हणे काय नाही आल्या. तर आल्या म्हणल्यावर सगळ्याच ते दिसायला लागले आणि मागणं खरोखर तुम्हाला पण वाटतं ती बाईच आहे कोण? बाईच आहे म्हणून. तर तुम्ही चौघ बरं वयस्कर माणसं, माझ्यापेक्षा सगळ्यापेक्षा मी वयानं कमी, माझ्यापेक्षा ती तिघं बी वयानं जी असती त्या काळामध्ये सगळ्यांच्या वस्त्या. आणि ही चेष्टा झाल्यामुळं अजून तो त्याला पाहिजे असलं तर उद्या जाऊन विचारा त्याला. अजून तो माणूस जिथं आहे, 2 वारली आणि त्यानं शर्यत लावली होती. त्याचा वडील बी होता. लहान लहान पोरं असलं का नाही, त्या पोरासनी उडी सांगून फसवित होत्या. का ती सांगायसारखी गोष्ट नाही. बाहेर त्यावेळेस तिथं गेला, मग त्यानंतर ती अचानक तुम्हाला दिसली म्हणजे ती जी हद्द होती, हद्दीच्या पड्याला गेले की आपल्या मनाला दिसायचं बंद होतं. ते फणसाकडे आपण वड्यातनं जे जातो ते फणसाच्याकडे तकडं आता आम्ही त्या पुला ह्याच्या तकडं जी गेली रोडकडे बांध कॅन्सर तकडं गेली का नाही, असं बऱ्याच ठिकाणी घडतं. ह्या रोडला बैलगाड्या येतात का नाही, येरपळे ते कराड पाटण रोडला बैलगाड्याच्या मागणं येत होतं खवीस. पण हद्दीतनं पुढे गेल्यानंतर आपल्या मनाने ते मागं फिरतं. ज्याच्या त्याच्या एरियाच्या पुढे ते बुत जात नाहीत. जी बुतायचं खवीसायचं हाडळ आहे ते ज्या त्या एरियातच. एरिया सोडली की तिथनं पुढे त्यांचा हक्क संपला की तो लगेच बाहेरनं आवाज येणार गेला साता. पण पहिली माणसं करदुडा तोडणं, मुखातनं राम राम म्हणणं, असं काही दिसलं की अजून ते शास्त्र अजून शिल्लक राहिले. अजून सुद्धा जर काही घडलं तर माणूस काय करते, राम 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 म्हणून एरिया हात वलडायची. ह्याचं कुठवर आहे. काय काय पहिले आपल्यापेक्षा पहिली माणसं जाणकार. आता पहिल्या माणसांचं आम्ही हे सगळं ऐकलंय. पहिल्या माणसांचं काय काय बैल सुद्धा ह्या इथं अक्षरशः बेहलो आपल्या पांजीवर मळीला पावट आणि आम्ही मांडवात झोपलोय. अक्षरशः बैल जनावर डिराकतं का नाही, ह्या पद्धतीनं बैल डिरकत होतो मळीला. स्वतः मी ऐकले, म्हणजे मी बघितले. त्या बैलाच्या माग लागून मी पडेल बी घालवले होते लहान असताना. काय घालवलंय? बैल हाणून धारतनं पडेल. मी निघून गेलो. ही मग घातलेली घटना आहे. नक्की काय झालं होतं त्यात? पावट्यात बैल आली. ते बैल दिला पलीकडची तिरपूरची बैल. आणि परत आम्ही काठी घेऊन, पण पहिली माणसं प्रत्येकाच्या घरात येतारीची काठी होती. येताची काठी ही अजून तेवढं त्यावेळेला मला पटलं म्हणून अजून कुठेतरी माझ्या घरात सुद्धा बारक्या बारक्या करंगळीसारख्या कुठेतरी अडकवलेल्या होत्या. आता ते आमचं गेले बाग भ्याच अंगात आमच्या गेल्या. त्याच्यामुळे ते वागवायचे आणि बाकीच्या नाही. तर येतारीची काठी असल्यावर थोडस हे भूत आधार असतो माणसाला. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माणसाला सुद्धा भूत दिसत नाही. असं काय काय बरंच त्याला जुनं पुराण तोडगाय. पण भूत अजून आहे. बैल जी म्हणताय ती बैल म्हणजे भूताचाच प्रकार होता का काय? हो नाही. भूत म्हणजे काय, जे माणसाच्या हृदयात आठवण ती दृष्टांत त्याच्या समोर संपूर्ण उभं राहतं. आपण जर समजा डोळे मिटून समजा एखाद्या देवाचं ध्यान केलं तर त्या देवाचा मुखवटा आपल्या पुढे उभा राहतो. आज तुझा जर विनंती डोळे दाखलं तर तुझा संपूर्ण चेहरा माझ्या हृदयात उभा राहतो. बरोबर. हा, मग तसं समोर माणसाला मांजर दिसल, बाऊल दिसल,
प्रत्येक वेळेला जशी जशी आतनं उकळी येईल त्या पद्धतीने त्याला ते बदल रात्रीच्या बदल अंधारात- बदल होत जातो. आणि हे ऐकलंय मी, हे काय मला बघण्यात नाही, फक्त ही वरात आहे का नाही त्यांची, ही एक वेळ मला बघायला मिळाली. भूतांची वरात. हो, खविसाची जी वरात आहे हा. आपल्या देवाच्या मिरवणुकीसारखी मिरवणूक निघते. पलिद, जुन्यातलं पलिद, आता देवाच्या पलिद असतो का हा. ना, पहिल्या बत्त्या नव्हत्या, पण त्या पहिलं पलिद त्या इथनं निघणार सोनार खडी आणि ह्याच्यावरनं पडेल, ते ह्या पडेलला कळकी, कळकी कुठली इथे खाली हा दारेच्या पडेल, तिरपुडीच्या हा गावात. तिरपूरच्या बाजूला. तत्त गेलं की ते पलिद बंद. अमावस्या पौर्णिमेला त्यांचं ती मिरवणूक निघणारच. आत्ताच्या बंद झाल्या त्या ते कुणाला दिसत नाही. किती क्वचित वर्षापूर्वीच होतंय मिरवणूक. हे कमीत कमी 50 एक वर्ष, मला 40 एक वर्ष तर कंप्लीट झाली, साधारण कळत होतं मला, साधारण. आणि हे आमच्या द्वाडीचा सांगितलं का नाही, म्हणजे आमच्या चुलत्याच्या नातीच गौरीच्या मोडा जशी फुरवला टाकायला माणसं नदीला आलेली फुलोरा. हा. तर ते सगळ्या पुरींच्या घोळक्यात तिला खडा मारला होता. हे कोणी मारला होता खडा. ह्या खवीरानच. हा का. हा, आणि ते खडा लागला आणि घरात आली आणि जे ताप चढला हे कुठे झालं होतं. एअरपोर्टच्या स्टॉप पाशी. एअरपोर्टच्या स्टॉपच्या अलीकडच्या बाजूला हे आपल्या या पुलावर. पुलावर. हा. त्या नदीला पाणी असल्यामुळे त्या वड्यातच पुलावरनं फुलवला टाकायचा. बरोबर आहे. आणि आल्या की पुरी रस्त्याला खेळत्या, मग त्या खेळत्याच्या ह्याच्यातच तो खडा मारलाय. तो माझ्या देखत अचानक खडा मारलेला. त्या प्रत्यक्षात बघायला आम्हाला नाही मिळालं, पण ती मेलेली हे सगळं आम्हाला, बिहलेली हे तिथं गेल्यानंतर गावात घरात गेल्या गेल्या तापाला सुरुवात. तापच आला. तापच आला आणि जे बिनबान झाली, उतारा केलं पहिलं मांत्रिक, हे उतारा टाका ते उतारा टाका. अजून सुद्धा इथं दिनगती बाहेरच्या सुद्धा याच्यात त्या पुलावर चैत्राच्या महिन्यात त्याच पुलावर काम करणाऱ्या बायका, त्याच पुलावर काम करणाऱ्या, वळवाचा पाऊस आला आणि वरच्या बाजूला ड्रायव्हर्शन काढलं होतं आणि त्या पाईपच बसल्या होत्या. 3 पुरीन आमच्या गावातला एक पोरगा, सीतारामाप्पाचा रामा. वड्याला पाणी आलं, खायला 3 पायपा फुल झाल्या आणि वरच्या 2 पायपा होत्या, त्या 2 पायपच बसल्या. त्यात आलं पाणी लागायला लागलं की ती बाहेर आलीच आणि त्या 2 पुरी त्या पाण्यातनं व्हावल्या. आणि पाण्यातनं व्हावल्यानंतर ह्या पुलाचं बांधकाम चाललं होतं, त्यात होत्या त्या तारा उभ्या केलेल्या. त्या तारेचा आधार धरून त्या 2 पुरीच्या तारेचा अडकल्या. त्या दोन्ही बाजूने पाणी वाहते आणि मध्ये पाईप बनवताना ते राऊंड केलेलं, त्या तारेच्या पुरी धरून उभ्या राहिल्यात आहे. मला ते बघून असं वाटलं, दोन्ही बाजूनं पाणी आणि मध्ये त्या 2 पुरी होत्या शिरळच्या. मग परत तो राणा आला इथं आम्हाला सांगायला. इथनं मागं गेलो, बघितलं की इथनं वालं नेलं, एक मानगा नेला आणि त्या ह्याच्यात टाकला आणि त्या मानग्यावरनं त्या पुरींच्या पैसे मी पुरीना इथं कमरेला वाली बांधून आणि पाणी वाढल्यावर करायचं काय. मग बाकीच्या गड्याने ती त्या पुरी वळून काढल्या. त्यातली पोरगी एक मिली शेवटी, ही खविसाच. त्या पुलाच्या बांधकामावर कामावर असणाऱ्या पोरी. म्हणजे हे जे प्रकार झाला, त्या प्रकारानंतर ती पोरगी परत आणून तिनं कामाला परत आली. दुसरी पोरगी मिली, आपला बिहली, त्या पोरीची परत देणगत आणून इथं बाजवली. असला हा भूताचा प्रकार. पण त्याचं प्रस्त थोडस कमी झालंय का, प्रत्येकाने राखणा सुरू केल्यात आहे. आणि आता लोकवस्ती झाल्यामुळं त्यांनी जागा सोडला नाही, पण अजून भूत आणि खविसा आहेत, नाही म्हणता येणार नाही. शेरी पासल्या कुठल्या खविसाची गोष्ट तुम्ही सांगा. कोणत्या शेरी बसली ती झाडं तकडे जाते, म्हणजे जी हे म्हणतात का नाही, भागामध्ये लेडीज वारली ती फार पूर्वी, डिलेवरीज बाय वारली
हम्म. ती काय जुनी सांगते ते मला काय माहित नाही. हम्म. तर ते हाडळ म्हणते त्याला. ती हाडळ होती. अजून तर तुमच्या त्या ह्याच्या कंपनीपासून दिवस मावळ्याच्या पुढे माणूस कोण येत नव्हतं. अजून आता हे तुमचं कंपनी झाली, सगळं झालं, त्याच्यामुळे हे लोकवस्तीदार झाल्यामुळे ते भ्या मोडलंय. नाहीतर त्या वगळीला कोणी जात नव्हतं. साधा आपलं ते ह्याच्या पाठीमाग नागोबाच्या गळीच्या खायल्या बाजूला हम्म. तिथं सुद्धा फार मोठं देवस्थान आहे. पण काय झालं, गावच वाढलं हम्म. आणि ते भ्या कमी होत गेले. नाही तर भूत आहेत, पण माणसाच्या हृदयातनं त्याचा हळूहळू बाजूला गेले. अजून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यक्तीसोबत. भूतांच्या स्टोऱ्या, रिअल लाईफमधल्या स्टोऱ्या त्यांच्यासोबत त्या शेअर करतील, आपण ऐकू. तोपर्यंत जय श्रीराम.